फुलंब्री नगरपंचायत निवडणूक प्रकरणात मोठा निकाल समोर आला आहे। राजेंद्र ठोंबरे यांच्या उमेदवारीवर सुहास शिरसाट यांनी घेतलेली हरकत जिल्हा न्यायालयाने फेटाळली आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर राजेंद्र ठोंबरे कायदेशीररित्या पात्र उमेदवार ठरले आहेत। या निर्णयामुळे फुलंब्रीतील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ झाली असून निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत। समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले तर विरोधकांकडून पुढील रणनीती काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अध्यक्षपदासाठी मैदानात आता 7 अंतिम उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी 55 उमेदवार असल्याचे अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे। मतदान 2 डिसेंबरला आणि निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे। फुलंब्रीतील निवडणुकीच्या रणधुमाळीची प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा फक्त DNA महाराष्ट्र लाईव्ह। या सेशन कोर्टात पण गेली, या ऑर्डरच्या विरोधात सेशन कोर्टात गेले होते। सेशन कोर्टाचा निर्णय पण तो आज त्यांनी आपल्या बाजून दिला आणि त्यांना जे याचिका करत होते त्यांना त्याचा दंड लावला, म्हणजे जे खर्च आहे तो दंड लावला, बरोबर ना। ते त्यांचं ते निर्णय होतो कायम ठेवला सेशन कोर्टाने, दिलेलं आहे आपण।